फायनली भावांनो देवकोंड वॉटरफॉलला एकदम खतरनाक सीन आहे. खेकडा फ्राय अर्ध्या रस्त्यात येस तर आणि अर्ध्या रस्त्यामध्ये सगळ्याचे हालत टाईट झाले. इथं हड्डी कशी नाही एवढी मोठी हड्डी पडली हो कशीचे बे. चित्ता जर आला इथं तर काय करणार तिने. कुणाला फोटो काढायचा घेवा आहे पकड चल. रस्ता इथं एवढा वरी चढून आलोत आणि रस्ता हरवला म्हणजे पूर्ण ट्रॅक असा सरळ होत चालले जसं वरी चाललो. विठ्ठल थकला का? थकला तर भावांनो मी माझ्या ह्या कड्यानी ना एक इथं निशाण बनवलं इकडं. कारण गुड मॉर्निंग भावांनो. तर शेवटी देवकुंडमध्ये आपण काल रात्री स्टे केला होता आणि स्टे केल्यानंतर ना इथं रूमची हालत बघू शकता कशी झाली. आणि इथला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. पहिला तर सकाळचे 7:30 झाले तर भावांनो व्ह्यू. आणि आता आम्ही चाललो नाश्ता करायला आणि नाश्ता करून परत निघणार आहे तर आपण देवकुंडगड. भावांनो रात्री ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो रात्री शूट नाही घेतला तर इथं बघू शकता. तर इथं राहिलो होतो रात्री. रूम्स वगैरे आहेत म्हणजे पर पर्सन 300 रुपये असं म्हणून इथं रूम होती. तर रात्री काय ऑप्शन नसल्यामुळे आम्ही इथं राहिलो. तर आणि इथं व्ह्यू पण खतरनाक आहे बरं का. पण व्ह्यू एकदम भयानक आहे इथनं. तर इथनं एक 2-3 किलोमीटर आपल्याला पुढं जायचं आता. 2-3 किलोमीटर पुढं जायचं आहे नाश्त्यासाठी. परत नाश्ता करून आपल्याला परत जायचं आहे वॉटरफॉलला. कुठल्या वॉटरफॉलला? देवकुंड वॉटरफॉलला जायचं आपल्याला. तर कमलेश आपल्याला माहिती सांगते तिथून पुढं आपण काय काय करणार आहे. तर आता इथं आपण नाश्ता करणार आहे. नाश्ता करून आपण जाणार देवकुंड वॉटरफॉलला. तिथं गेल्यावर गाडी पार्किंग लावायचं, त्यांना चार्जेस द्यायचे त्यांचे आणि जायचं वॉटरफॉल फिरायला. तिथं ट्रेकिंग आहे, थोडं ट्रेकिंग करायचं, एक गाईड घ्यायचा, गाईड संग जायचं आणि ट्रेकिंग करून तिथं वॉटरफॉल आहे बघण्यासारखं वॉटरफॉल बघून यायचं. आणि असं कळलंय की ते जे ट्रॅकिंग आहे 7 किलोमीटर असणार. जवळपास आम्हाला 3 ते 4 तास ट्रॅकिंग मध्ये जातील. गणपती बाप्पा दात कसला का तो ई कर बघ. ते आता एक प्रॉब्लेम आहे, थोडं जरा हे आहे ते सोन्याचं बसवलं त्याच्यामुळे पिवळं देवकुंड. ओके. तर भावानो सध्याला मी थांबलो होता नाश्त्यासाठी. तर इथं नाश्त्याचं सेंटर आहे. तर इथं थांबलो. गाडी इथं पार्किंग आहे. 100 रुपये इथं पार्किंग आहे. आणि इथनं पुढं अजून ट्रॅकिंग इथनं सरळ जावं लागेल आणि पुढं गाईड वगैरे घ्यायचं आहे. तर 200 रुपये असं काहीतरी चार्जेस त्यांनी सांगितलेत गाईडचे पण. तर बघूयात पुढं काय होतंय. सध्याला नाश्त्याला थांबलो तिथं आणि नाश्ता करून जायचं आपल्याला पुढं. कारण काहीच एनर्जी नाही आहे. कालपासून काय खाल्लं नाही, रात्री तेवढं खाल्लं होतं ते. आणि नंतर व्ह्यू बघा भावना इथनं कसला खतरनाक आहे. एक नंबर खतरनाक व्ह्यू आहे. आता बॅटरीसाठी आपण पॉवर बँक फुल चार्जिंग केलं आहे जेणेकरून आपला फोन डेड होऊ नये. लास्ट टाईमला जरा चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला होता तर ह्यावेळेस नाही होणार. पॉवर बँक वगैरे फुल चार्ज आहे. आणि नाश्ता वगैरे करून घेऊयात. 6 पोहे आणि 6 मॅगी घेतली का? किती घेतलंय? 6 पोहे 6 मॅगी. कितीला? दोन्ही बी 40-40. एक 40-40ला एक प्लेट भेटायला लागले. ठीक आहे आता नाश्ता करून निघायचं पुढं. चला तर नाश्ता आलेत, नाश्ता करून घेऊ मस्तपैकी. झालं तिथं एक ना एक मांजर भेटायचं लागले आम्हाला. कॅट लवर आहे नाही. आणि आता ट्रॅक सुरू केलोत आपण. बघूत आता किती वेळ लागते. 1 ते 1.5 तास लागतील असं तर म्हणलेत. बघूत आता. इथनं पूर्ण असं ट्रॅक आहे. चला 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 चला. आता पुढं आपल्याला एक गाईड पण घ्यायचं आहे. गाईडचे काय तर चार्जेस 150-200 रुपये असं काहीतरी आहे. पण ते कन्फ्युजन आहे की एक ग्रुपवरती घेणार आहे का पर पर्सन घेणार आहे. तर बघूयात आपण पुढे जाऊन. आता एक 5 ते 10 मिनिट लागलं अर्ध्या रस्त्यात येस तर. आणि अर्ध्या रस्त्यामध्ये सगळ्याचे हालत टाईट झाले कारण सगळेजण नाश्ता केले. दम भरायला. नाश्ता नव्हता ते पण नाश्ता नव्हता जेवण केले. जेवणाच्या वरचं जेवलं सगळं. नाश्ता फुल दम लागायला जेवल्यामुळं. तर आपला विठ्ठल भाऊ पण आवाज काढताय पोपटाचा. पोपटचा आवाज काढताय मिठू मिठू मिठू. तो पण 200 रुपये म्हणाला बेबी एकाला. बस की हॅलो
तर फायनली इथं बोर्ड दिसलेला आपल्याला देवकुंडचा. 200 पहिला तर 200 म्हणलेले, परत नंतर 150 वर आलं. 150 वर आम्ही थोडंफार बार्गेनिंग करत रडत आम्ही केलं 100 रुपये. बाकीचे पुढे गेलेत, मी थोडंसं थांबलो होतो. तर एकाला 100 रुपये वगैरे असं ठरलं. ओके ठीक आहे. तर तुम्हाला पॅकेज बद्दल जर समजलं इथलं, म्हणजे एंट्री फी वगैरे किती समजली. आणि ट्रॅक जवळपास 1.5 ते 2 तासामध्ये कंप्लीट होतो. 6 तासाचं वगैरे ट्रॅक आहे. तर इथनं असं ट्रॅक करत जायचं आपल्याला 6-7 तास लागतील. आणि तिथनं वॉटरफॉल वगैरे भेटून जाईल, म्हणजे दिसेल तिथं. आणि पहिली गोष्ट तर इथं आल्यानंतरनं 2 नंतरनं एंट्री आतमध्ये बंद आहे, टोटली बंद आहे. 2 नंतरनं कोणाला आत सोडत नाही, कारण ट्रॅकला वगैरे वेळ लागतो आणि अंधार होत आहे. आणि तो पूर्ण जंगल आहे. आणि होऊ शकलं तर ना नाश्ता थोडंसं ना सोबत कॅरी करा आणि थोडंसं तुम्ही हलकं फुलकंच का. आता झाला विषय असा की आम्ही सगळ्या जणांनी भरपूर नाश्ता केले, त्यामुळे ना जास्त पोट एकदम भरल्यामुळे ना असं चढायला ट्रॅक करायला थोडंसं प्रॉब्लेम व्हायला. का व्हायलाय कमलेश असा आवाज करायला का व्हायलाय? असा आवाज करायला का व्हायलाय? काय वाढलं म्हणजे तुला काय वाटलं? लब्बर लागतं रे. भावाने तर काळी महिना म्हणजे आपल्या करवंदाचं झाड दिसलंय, तर करवंद खायला लागलो आम्ही. हे कमल्या, चित्ता जर आला इथं तर काय करणार? ताजा चित्ता आलं तर म्हणायचं बाबा खा, आता काय आम्हाला दुसरा पर्याय नाही. किती जणांना खातो खा म्हणायचं. आम्ही 6 जण. मग आपण हे करूच नाही शकत का? उतरून घ्यायचं चित्त्यासमोर. मारत नाही आपण? मारू शकत नाही का? मारू शकतो की 6 जण मारू शकतो. हा, मग त्यांनी जर तुला लेच तुला भारी पडला तर तू काय करशील चित्त्याला? चित्ता फ्राय करून खातो का नाही? ओरडतो जोरात. वरडल्यावर काय होतंय? ओरडल्यावर ते पळून जाते. ते गोलमाल पिक्चर मध्ये बघितलं नाही हा, ते कसं ओरडतं. अबे पिक्चर वेगळं, रियालिटी वेगळी. रियालिटी वेगळं. मग आता काय करायचं, नशिबात असेल तर त्यांनी आपल्याला जाईल खाऊन. तू मरणार. मग तुझे युट्यूब चॅनल कोण चालवणार? तू चालू, तुला तेच पडलं. मी मेलं, मला मराठीच पडलं तुला आहे ना. नाही रे भावा, जी मुद्द्याचं बोल. मुद्द्याचं तर भावांनो, पहिला तर ही गोष्ट की तुम्ही इथं जर आलात ना, व्यवस्थित पूर्ण तुम्ही शूज घाला. जेवण तुम्ही हलकं फुलकं करा ट्रॅक चालू करताना. आणि वरी गेल्यानंतर ना सुविधा थोडीफार आहेत, पण महाग आहेत सगळ्या. जी 20 रुपयाची बॉटल आहे ती 40-50 अशी काहीतरी भेटते. तर त्यासाठी तुम्ही आधीच काहीतरी तुम्ही सोबत बॅकअपला घेऊन या, पाणी बॉटल, नाश्ता वगैरे. वारुळ बघा भावानो, कसलं भयानक आहे एकदम. मुंग्यांचं सापांचं दोघांचं वाटतं पार्टनरशिपमध्ये. तो एकदम प्रॉपर एकदम मातीचं. म्हणजे जर पाऊस जरी पडला तरी एवढं ते घट्ट एकदम राहिलंय. एकदम भारी मानतात यार. नेचर लेक भयानक असतं. मुंग्या कष्ट करतात, साप भाड्याला राहतो. आयत्या बेळावर नागोबा त्यालाच म्हणतात. इथं बाबा व्ह्यू खतरनाक एकदम. जसं पुढे चाललात व्ह्यू वेगवेगळे दिसतात आणि धुके वगैरे कंटिन्यू आहेत. असं सिम्पल नुसतं. तू कसं थांबा लागला? कसं थांबायला कमल्या? खिशात ठेवू नाही तर असं सोड, असं सोड. असं पकड नाही. भावा किती आपल्या अजून किती वेळ ट्रॅक करायचा आपल्याला? अजून कम से कम 2 तास तरी, 1.5 ते 2 तास. लवकर गेलं तर 1.5 तासात जातो. लवकर गेलं तर 1.5 तासात येते. जर उशीर केला तुम्ही, असं टाइमपास केला, फोटो काढा, हे काढा बायावानी, तर मग तू पण काढला की फोटो? मी बाई कसं असं काढ सारखं पोच चेंज करते आपण. पण तू डायरेक्ट देताना बायासारखाच पोच देतो. ते एवढं कळत नाही मला. मग कळत नाही म्हणजे तू बायासारखाच आहे. अरे बाई सारखा नाही, पण बाया किती फोटो काढतात माझा. असं काढ माझं, त्या अंगाने काढ. तुम्ही हे तसं काढता. बाया नाही रे, बाया नाही, पोरी म्हण. पोरी ना, पोरी बाया कोण पण असू दे. आणि भावांनो ना, इथनं पायवाट तुम्ही सोडू नका. कंटिन्यू पायवाटवरनं असं म्हणजे जावा. आणि सर्वात इम्पॉर्टंट, तुम्ही तुमचा ग्रुप सोडू नका. ग्रुपला धरून चला. थोडंफार मागं पुढं असलं चालतंय. इथं हड्डी कशी एवढी मोठी हड्डी पडली हो? कशीचे बे? हे गाय बीचा वाटलं गायची हड्डी. डायनासोर. तर गाईज आम्हाला डायनासोरचा हड्डी भेटलाय. त्याला उचल इकडे घे रे. गाईचा डायनासोरची हड्डी गावली गाईज आम्हाला. डायनासोरची हड्डी. ओम भगनी भागोदरी ओम भट्ट. तर आपण इथं ठेवून टाकूया. कुणाला फोटो काढायचा इथं?
घेवाय पकड चल. इथं मोगऱ्याच्या फुलाची झाडं भरपूर म्हणजे भरपूर आहेत. वास मस्त आहे बरं का मोगऱ्याचं झाड. हे जंगली झाड दिसतं बहुतेक, जंगली. कारण की आपल्या तिकडेच वेगळं असतात मोगरे ना. अरे नाही इथं लावलेले वास कसं आहे? वास मस्त आहे मोगरा पूर्ण ओरिजिनल. रस्ता इथं आम्ही ह्या पद्धतीने हरवलोत पूर्णपणे. एवढ्या वरी चढून आलोत आणि रस्ता हरवला. म्हणजे रस्ता सापडत नाही इथं. म्हणजे इथं कुठंच बोर्ड नाही आहे, काय नाही. इथं गाईड होते म्हणलेत, पण गाईड पण फक्त एका ठिकाणी होतं, ते पण तिथलं लोकल माणूस होता. गाईड नावाचं त्याकडे आयडी नाही ना, काय नाही, काय नाही. सोडा मॅपमध्ये बघितलं रस्ता, एकाचं मॅपचं इकडे रस्ता दाखवायला, एकाचं बॅक साईडला दाखवायला. म्हणून मला इथं असं मेल्याला खेकडा सापडलाय. आता आपण कुणासोबत तर प्रँक करू. इथं बघा मेल्याला खेकडा आहे पूर्ण म्हणजे हे झालेला. तर आपण याला घेऊ आणि कोणासोबत तर प्रँक करू. असं दे हातामध्ये, कमलेशच्या हातात देऊ. कमलेशच्या हातामध्ये देतो, मज्जा घेऊ कमलेशची. कमल्या थांब, कमल्या. हे हळू सोने आपण बोल की. हात दे, हात दे. ए पडतो 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 पडतो. ए बापरे, पकड त्याला. बापरे, प्रँकले मागत पडला असता बादशा. खातो खातो ना याला, तू खातो ना. खाली चेष्टा करतो नको. एवढा भीतो. खेकडा फ्राय, खेकडा फ्राय, खेकडा फ्राय. तो गाइस हम आज खाने वाले खेकड़ा को फ्राई करके उबलती हुए पानी में. अरे बादशाह, खरं कमल्या असला पडला असता ना, पळत पळत आला इकडून. आता ए खेकडा फ्राय खायचं ना तुला? कमल्याला खायचं, कमल्याला. नांगी तोड भोगाच्या हातात घेऊन आला तू. चेष्टा करा. दे की त्याच्या हातात. स्नॅप काढतो. जिवंत आहे सप्रेम बेट. मेले खेकडा सप्रेम बेट. लुक बहुत बढ़िया है. थैंक यू. उधर एक बार हेलो कीजिए कैमरा में. हेलो हाय. हेलो कीजिए सब लोग. आपका नाम? अरविंद है मेरा नाम. अरविंद. आपका नाम? विनय. और आपका? मेरा नाम नंदू. नामदेव. नंदू. मेरा नंदू. ये सोलापुर का सॉन्ग अच्छा होता है ना. संभाळवत आहे, संभाळ. लेजिम. अरे आम्ही बिस्किट टाकलो आणि त्यांच्याकडे चाललाय पुरी वास. बघ की स्टार्टिंगला आपण बिस्किट टाकलेलो, शेवटी इथं आलो होतं. एवढ्या वेळानंतर ना, 1.5-2 तासानंतर ना, देवकुंडाचा बोर्ड एक दिसलाय. एवढं उशीर कुठंच काय नव्हतं. आणि एकच गाईड होतं, एकच दिसलेलं लास्टमध्ये. आणि जागेवर गाईड आहेत म्हणजे, पण 1-2च गाईड होते जे की रस्ता सांगितले. ठीक आहे, आता आलो तिथपर्यंत. भावांनो एक खतरनाक सीन दाखवतो. एक मिनिट तुम्ही कडचं दाखवतो. एक मिनिट सीन बघा वाटतं कसं आहे. पूर्ण ट्रान्सपरंट आहे. थोडे पण घाण नाही आहे. पूर्ण वाहतं पाणी आहे. एकदम स्वच्छ पाणी आहे. पावनखिंडमध्ये जसं दाखवलेलं म्हणजे ते मूवीतलं सेम तसं सीन. असं पाणी आहे, दगड वगैरे असं साईडनं वगैरे इथनं पूर्ण असं. शपथ तुम्ही एकदा मान्सूनमध्ये ना असं कुठेतरी ट्रॅक करा. खरंच एकदम पूर्ण नेटपासनं लांब, कुठले विचार नाही, काय नाही, फक्त ट्रॅकिंग, नेचर. आणि तुम्ही बादशाह खरंच म्हणजे कुठल्या रील बघून वगैरे असलं ते सांगत नाही, ओन ओपिनियन सांगतो. जे रीलमध्ये बघतो ते ॲक्च्युअलमध्ये पण आहे हे सुद्धा सांगतो. खरंच कसलेच विचार नाही. जसं मी सोलापूरमध्ये असायचो, मग सारखं काय ना काय विचार चालू असायचे, हे करायचं ते करायचं. इथं काहीच नाही, फक्त इकडं तिकडं नुसतं नेचर बघायचं आणि पाणी, व्ह्यू वगैरे सगळं खतरनाक. काहीच विचार येत नाही कसलेच. एकदम माइंड एकदम शांत होऊन जाते बादशाह. स्टार्टिंगला म्हणले होते की लोखंडाचा ब्रिज लागेल,
तर त्या लोखंडाच्या ब्रिजपर्यंत आलो आम्ही इथे. तर लोखंडाच्या ब्रिजपर्यंत पूर्णपणे पोचलोत. आता इथनं बघू पुढं कुठं काय लांब लांब सीन आहेत. आणि खरंच तुम्ही ट्रॅकिंग करताना किंवा काय पण असं जर बाहेर आलास तर शूज नक्कीच घाला. चप्पल प्लीज नका घालू. चप्पलने खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होते. होईल तेवढा शूजच घाला. आणि इथं नोटीस वगैरे सावधान आपत प्रवास क्षेत्र, पुलाची आधारण क्षमता फक्त 4 ते 5 लोकांसाठी. एका टाईमला 4 ते 5 लोक फक्त जायचं. सीन बघा, एक सीन दाखवतो. आता आम्ही पुढं असं लास्टला एंडला आलो आणि असं पूर्ण सरळ पूर्ण इथं चढायला लागले. सगळे दगडाचं असं. इथनं जरा जास्त दम लागायला. विठ्ठल थकला का? थकला? संपला? पप्पी मॅन तर दिसीच ना. पप्पी मॅन चालेल तोंडात पप्पी. पप्पी पप्पी मॅन झालं का? संपला 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 बघ. हे संपला बघ. कसली भारी. देख रहा ऊपर देख. दूरबीन है भाई का. कितने बोले भाई? क्या दूरबीन कितने बोले? कॉस्ट 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 हाउ मच? हाउ मच? अमेरिका से $50. $50. 4,500. इंडियन कडून 4,500. एकदम लांब दिसतंय. अबे गड्ड्यात घेतलं होतं. गड्ड्यात ना तसलं कितीला होतं रे? 40 का 50 रुपयाला घेतलेलं होतं. इथपर्यंत दिसत होतं. हे जाम दाखव. किलोमीटर जाम दाखव. दिसतंय काय? दिसेल थोडंफार. पूर्ण ट्रॅक असा सरळ होत चाललाय. जसं जसं वरी चाललो पूर्ण डोंगरातनं रस्ता, एकदम जंगल आणि सरळ रस्ता. त्यामध्ये एक जण मागं पडले, एक जण पुढे गेलेत, दोघं जण एकदम पुढे गेलेत. असं मागं पुढं सगळ्यांचं चाललंय. माझं टी शर्ट पूर्ण घामाने भिजलं आहे. फुल एकदम घाम झालं आहे. होतं थोडंसं त्रास होत आहे. पण जेव्हा तिथला व्ह्यू बघतो पूर्ण मूड चेंज होत आहे. एकदम व्यवस्थित ट्रॅक करा. एक नॅपकिन ठेवा सोबत. ती आमची चुकी झाली. जे आम्ही चुका केलेत ते तुम्ही नका करू. ट्रॅकिंग करताना एक नॅपकिन सोबत ठेवा. कारण जे फेसवर घाम वगैरे येतं ना, इरिटेट होत आलं आहे. इथून लेफ्ट साईडला आवाज यायला लागला आहे पाण्याचा एकदम पडालेला. मेन इम्पॉर्टंट पण आहे, कुठले पण झाडं दिसले त्यावर थळ वगैरे दिसले तर डायरेक्ट असं लांबून तोडून घ्या. झाड प्लीज हलवू नका. झाडावर साप बी बसलेला असेल, हलवलात डायरेक्ट खाली पडेल, फाटून 4 होऊन जाईल. त्यानंतर पुढचं काय व्हायचं ते साफ करेल. तुम्ही दोघांमध्येच काय होईल ते होईल. निपटा निपटी. आवाज येतोय का? तर भाऊ 2 मित्र वापस जाऊन आले. आपल्याला पण निघायचं, जवळच आहे मग. आता कसं आहे विठ्ठल भाऊ? आता इथं मस्तपैकी फोटोज काढू, एन्जॉय करू मस्तपैकी. आणि पाण्यामध्ये उतरलो. इथं मी आहे पप्पी मॅन आणि कमलेश भाईचं इथं दुसरंच काय तर विषय चालू आहे. लांबच बसलाय भाऊ. भाऊ भ्यायला लागलाय, फुले आतमध्ये यायला लागला. आणि बघा बॉस कसला भयानक आहे. इथून पॉज आहे पुढे येत नाही पवाल. आता तुम्हाला आतला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू कसला खतरनाक आहे दाखवतो. एकच मिनिट. पहिला तर व्ह्यू तुम्हाला इथलं दाखवलं मी धबधब्याचा. आता पुढचा व्ह्यू बघा. आता इथलं हे झालं ओके. आणि हे बघा काय घालतो मी आधी असं असतं. जॅकेट असतं, जॅकेटमुळे वर कमलेश भाऊचा तर विषय वेगळा चाललाय. कमलेश भाऊ वरी जाण्यासाठी स्ट्रगल करायला का? तर भावानं आता इथं पवला आणि इथं भूक लागली पोहून. आणि आपण इथं सोबत बिस्किट आणलेलो, पार्लेची बिस्किट. तर मग पार्लेचे बिस्किट खायला लागलो मी इथं बसून. आता
भावांनो आणि बघणींनो, भावानं त्यांच्या बहिणी भावांनो आणि बघणींनो, बघूल्यालो कमलेश भाऊला पवायला येत नाही. कमलेश भाऊ कड्याला बसा लागला नुसतं. बघा कमलेश भाऊ, हे बघा, कमलेश भाऊ मस्त फोटोज वगैरे काढून घेतलेत आपण आता. आणि थोडं अजून पवायचं आणि टिकटक कळली जायचं. अजून अर्धा 2 तासाचा ट्रॅक करायचा कंटिन्यू. भावानो फायनली मस्तपैकी एन्जॉय वगैरे करून झाले, फोटोज वगैरे झाले तर. आणि आता पाऊस पूर्ण वातावरण बिघडलंय. येताना पाऊस काहीच नव्हता, आता पाऊस चालू झाला म्हणून आता निघायला लागला मी लवकर, जास्त पाऊस नको व्हायला म्हणून. चला ये निघू चला. गाईड सुद्धा आले तिथं, कारण इथं कोण अडकलं त्यांना डायरेक्ट आता बोलून वापस येऊन जातील. त्यामुळं निघूत आपण पण पटपट खाली. पावसात पूर्णपणे भिजत चालला सगळे पाऊस बघा किती पडलाय. असं पाऊस होता मग लवकरात लवकर ट्रेकिंग करत जावा. पाऊस बघा किती पडायला लागला. आणि अजून म्हणजे खूप पाऊस पडायला लागला. बघू शकता तुम्ही, आम्ही जंगलातून चाललोय. आणि अशी फिलिंग आली जसे की आम्ही इथले लोकल आदिवासी आहे, किंवा इथलं पुष्पामधलं स्मगलिंग बिगलिंगचा शॉट आहे असा आठवायला. तुम्ही जरी आलात तर 8ला वगैरे ट्रॅक चालू करा, जेणेकरून तुमचा टाइम वाचेल आणि भरपूर एन्जॉय करू शकता तुम्ही. 8-7ला पण चालू केला तर चांगलंच आहे, जेवढं चौका चालू करेल तेवढं. जाऊयात आता पुढं मस्तपैकी. इथं लकी बाईचे आपले रिलेटिव्ह भेटलेत आणि आता चहा प्यायला लागलो आपण. एक्झॅक्टली देवकुंडच्या एक्झॅक्टली पायथ्याला खाली उतरल्यानंतर असं एक दुकान आहे. मग तिथं त्यांचे रिलेटिव्ह आहेत, मग त्यांच्याकडे आता चहा प्यायला लागलो आपण मस्तपैकी. गरम मस्त पाऊस पडला आता, गरम चहा प्यायचा आता. कसा वाटला चहा पण? एक नंबर, गरम थोडा गोड आहे पण चालतं. गोड आहे चहाचं सांगा. चहा गोडच असते की मग? लय गोड आहे. लय गोड त्यांच्यात गोडवा पण आहे. आज माझं शुगर वाढते, आपल्यासोबत कडू साखराचा पाऊस पडते आतमध्ये. चहा कसा वाटला बाबा? मस्त वाटलं, थंडी गरम. विठ्ठल पुजारी चहा कसा वाटला? एवढ्या पावसात हे भेटलं म्हणलं की काय म्हणला? एक नंबर आहे. रस्ता कुठे आहे बघा तिकडे. तर भावांनो, मी माझ्या ह्या कड्याने ना एक तर निशाण बनवलंय इकडं, कारण ऑलमोस्ट जेवढे पण ट्रॅकर्स आहेत ते सगळे ह्या रूटने चाललेले, पण रूट हे आहे. तर माझ्या कड्याने मी इथनं असं रूट असं दाखवलं आहे, दिशा बाण केले. तर हे हेल्पफुल ठरेल. एक ग्रुप आला होता, तर ग्रुप ते वन बघून बरोबर इकडे गेले, तर त्यासाठी मला लय खुशी झाली. विठ्ठल पुजाऱ्यांनी पण केलं इथं, तर बघू शकता. ह्याचं दाखवायची पद्धत बघा. इथं दोरीने एक लाईन बांधलंय आणि इकडं गुड्डे बिस्किट लावलंय आणि इकडं रस्ता जात आहे असं दाखवलंय. आणि मी तुम्हाला तर बघितलं आपलं टॅलेंट तुम्हाला कसलं भारी माहिती आहे, तर इथं केलंय वन. जर कोणी देवकुंडला जर आलं तर हे बघा आणि तिकडून जावा. आणि जर इथं आलं तर ह्या हॉटेलला थांबा आणि इथं काय हवं असेल तर इथं घेऊ शकता तुम्ही. एकदम मस्तपैकी घ्या. आणि एकदम मस्तपैकी आजी आजोबांनी आम्हाला चहा वगैरे दिला. एक नंबर चहा झालता आजी. नक्कीच. तर मस्तपैकी चहा वगैरे झाले, सगळं झाले. निघायचं आता पुढे. येतो आजी. धन्यवाद. बाय. थांबल्या ती पोरगी तुला लाईक करते भावा. तू थांबला की त्यांनी पण थांबायली. कुठली पोरगी? ती होती पोरगी काळे टी शर्ट वाली. भाऊ तिच्याकडे 4 पोरं आहेत, तुम्ही माझ्याकडे कशाला घेऊन? 4 पोरं आहेत, पण 4 पोरं काय कामाचीच नाही आहेत ना. तू आवडलं तिला. बोलू का? सांग, सेटिंग लावायची का? नाही नको, आपल्याला तसलं जमत नाही. आपल्याला ओनली पैसा कमवा, स्वतः एन्जॉय करा, नंतर नाही. अगदी मनापासून. आतला कमलेश ना वरचा कमलेश बोलायला. तुझ्यासारखं मी फोटो काढून सारखं गर्लफ्रेंडला फोन लावून दाखवी नाही मी. हे आलो ते आलो. एक तर मला गर्लफ्रेंड नाही, काय नाही. मला बी कुठं आहे, मला गर्लफ्रेंड पण आहे तुझ्याकडे. नो गर्लफ्रेंड नो. मी माझ्यासाठी फोटो काढलो. मारो को पसंद है फोटो काढणे का, फोटो काढणे का छंद है. कोपरे काय ऐसा बोट घाल रहा है ना तू. तर भावांनो, तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जेणे कोणी पण कुठला पण ग्रुप तुमचा असेल जे की तुम्ही देवकुंडला जायचं प्लॅन करत असाल, तर तिथं रूम वगैरे मी अवेलेबल करून देईल तुम्हाला कमी प्राईसमध्ये. डिस्क्रिप्शनमध्ये मेल देतो, मला मेल करा, मी तुम्हाला रिप्लाय करेल तिथनं. आणि तिथनं तुम्हाला रूम वगैरे मी बुक करून देईल कमी प्राईसमध्ये. ओके. आणि व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. खूप धमाल मस्ती केली व्लॉगमध्ये. फर्स्ट टाइम आपण व्लॉग अपलोड केलाय मोठा इतका. तर कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर विसरूच नका भावांनो. थँक्यू.
सो मच फॉर वॉचिंग.